तर राहुल गांधी हे सध्या पुण्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी संवाद साधतायत। हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्यासोबत राहुल गांधी यांची सध्या बैठक पार पडलेली आहे। पुण्यामधल्या शेरेटन ग्रँड या हॉटेलमध्ये ही बैठक चालू होती आणि राहुल गांधी यांनी या काँग्रेसच्या नेत्यांशी तब्बल 1 तास या हॉटेलमध्ये संवाद साधलेला आहे। पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांशी संवाद साधलाय। या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं। सागर, आता ही बैठक संपन्न झालेली आहे, या बैठकीमध्ये काय चर्चा झाल्याची शक्यता आहे, काय अपडेट्स आहेत? चर्चा केलेली आहे। वडेट्टीवार असतील, विश्वजित कदम असतील, त्याचबरोबर निखिल पाटील असतील, सर्व भेटलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ आता बाहेर पडलेले आहे आणि कार्यक्रम स्थळाकडे हे सर्व जे आहेत रवाना झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी म्हणजे 1 तासापूर्वी जी मुलगी होती तिने व्हिडिओ केलेला होता आणि त्या मुलीच्या व्हिडिओ संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। ती मुलगी आता का बोलते, त्याच्यावरती कोणाचा दबाव आहे, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता कार्यक्रमामध्ये रात्री जी मारहाण झालेली आहे त्यामध्ये जे कार्यकर्ते जे जखमी झालेले आहेत त्यांच्याशी राहुल गांधी संवाद साधण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। आता जर बघितलं तर म्हणजे जखमी झालेले 2 मुलं जे आहेत ते हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि त्यानंतर ते राहुल गांधी यांना भेटणार आहेत। निरोप आल्यानंतर ते वरती जातील। राहुल गांधी त्यांचे संवाद साधून कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी ते चर्चा करण्याची शक्यता जी ती वर्तवण्यात येते। मात्र हॉटेलमधून मुख्य कार्यकर्ते त्याचबरोबर नेते जे आहेत ते आता कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाले। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत राहुल गांधी यांची बैठक संपलेली आहे।